नमस्कार मित्रांनो. इन्स्पेक्टर मंजू या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट बघायला मिळतोय. आतापर्यंत आपण बघितलं की आर्यन आता मंजूच्या वरती चांगलंच लक्ष ठेवून बसलेलं आहे. सत्या आणि मंजू दोघंही बोलत असताना आर्यनचा फोन आलेला असतो. आर्यनच्या फोनने मंजू जराशी घाबरलेली असते. त्यावेळेस सत्या तिला धीर देतो आणि तिला म्हणतो की तुम्ही इन्स्पेक्टर आहात आणि मला माहिती आहे माझे वाघमारे बाई काही घाबरणार नाहीत. आमच्या वाघमारे मॅडम कशा आहेत, नुसत्या वाघासारख्या. त्या वाघाला नक्कीच मारणार आहेत. वाघमारे नावच तुमचं असं आहे, तुम्ही विचार करा ना, तुम्ही असं घाबरून चालणार आहे का? तेव्हा मंजू म्हणते सत्या मला भीती वाटते रे, नक्की हा माणूस आहे तरी कोण आणि ह्याला काय हवं आहे? तू बघितलंस ना तो कसा बोलला, आय लव्ह यू वगैरे. मला भीती वाटते की हा असा सायको वगैरे असेल तर काय करणार आहे? तेव्हा सत्या म्हणतो हे बघा मॅडम, मी तुम्हाला काय सांगतोय, तुमचं माझ्यावरती मनापासून प्रेम आहे की नाही? तेव्हा मंजू रडू लागते आणि सत्याला घट्ट मिठी मारते. मंजू म्हणते सत्या मी तुझ्याशिवाय जगू नाही शकत आहे. त्यावेळेस सत्या म्हणतो मग तुम्ही कसलं टेन्शन घेत आहे, मी आहे ना. मी असताना तुमच्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही मॅडम, कोणी तुम्हाला काही करू शकत नाही आहे. आणि दुसरी गोष्ट राहिली आपल्या दोघांना वेगळं करायची, तर कोणामध्ये एवढी हिंमत नाही आहे की आपल्या दोघांना वेगळं करू शकेल. अजून तो माणूस जन्माला यायचा आहे. असं सगळं झाल्यानंतर दोघंही आता एकमेकांना मिठी मारतात आणि सत्य आता मंजूला सांगतो की मी एक काम करतो, मी आता घरी जातो, आपल्या वाड्यावरती जातो, म्हणजे कसं होईल जरा तिथं मला लक्ष ठेवता येईल, तिथं कोणी आहे का वगैरे. तेव्हा मंजू म्हणते पण सत्या तू कसा जाणार आहेस, तू असा गेला तर तुला ओळखतील ना. त्यावेळेस सत्या म्हणतो जसा तुमच्यासमोर आलो होतो मी बहुरूपी बनवून वेश बदलून, तसाच मी वाड्यात जाणार. वाड्यातल्या कोणालाही माझ्यावरती डाऊटसुद्धा येणार नाही मॅडम, तुम्ही टेन्शन नका घेऊ बरं, तुम्ही फक्त तुमच्या कामावरती तब्येतीवरती लक्ष द्या. त्यावेळेस मंजू म्हणते ठीक आहे. आता मंजूने ठरवलेलं असतं की मंजू तिचं काम सुरू करणार आहे. मंजू आता ऑफिसला गेलेली असते आणि त्यानंतर ऑफिसवरून घरी येताना अचानक मंजूच्या गाडीच्या समोर एक गाडी येते आणि गाडीतून 2-4 लोक खाली उतरतात आणि मंजूला ते लोक डायरेक्ट तोंडाला रुमाल लावून तिला बेशुद्ध पाडून तिला गाडीत टाकून घेऊन जातात. आता मंजूची गाडी वगैरे सगळं रस्त्यातच पडलेलं असतं. सत्या मंजूला फोन लावत असतो पण मंजू काही फोन उचलत नाहीये. आता मंजू जेव्हा डोळे उघडते त्यावेळेस मंजूच्या डोळ्यासमोर जे दिसतं ते बघून तिला धक्का बसलेला असतो, कारण मंजू आता एका अडगळीच्या खोलीमध्ये आलेली आपल्याला बघायला मिळतं. मंजूला कळतच नाही, सगळीकडे सामान वगैरे पसरलेलं असतं आणि तिच्या आजूबाजूला कोणीच नसतं. मंजूला खुर्चीला बांधून ठेवण्यात आलेलं असतं. आता मंजूला बांधून ठेवणारा माणूस आहे तरी कोण हे मात्र तिला बघायचं असतं. तिला डाऊट असतोच की हा तोच माणूस असणार आहे ज्याने मला मागाशी फोन केला होता सकाळी, तोच माणूस आहे ज्याने मला आत्ता किडनॅप केले. पण सत्यापर्यंत ही बातमी पोहोचणार कशी हा विचार मंजूच्या डोक्यात असतो. आता सत्या फोन लावत असतो पण त्याला कळतं की मंजू फोन उचलत नाही. त्यावेळेस सत्याला समजतं नक्कीच काहीतरी झालंय. सत्या आता त्याचा फोन बंद करतो, पण सत्याने मंजूला न सांगताच एक GPS ट्रॅकर तिच्या मोबाईलमध्ये ऑन करून ठेवलेला असतो की ज्याच्यामुळे मंजू आता कुठं आहे काय आहे हे सगळं सत्याला समजत असतं. आणि सत्या बघतो तर काय त्याला त्या मंजूचं लोकेशन समजलेलं असतं. लगेचच सत्या त्याच्या 2-4 मित्रांना घेतो आणि त्या लोकेशनवरती जायला निघालेला असतो. इकडे मंजू म्हणत असते कोण आहे, सोडा मला इथून, जर का हिंमत असेल तर मला सोडून दाखवा, मग मी तुम्हाला बघते. तेवढ्यात तिथं आर्यन येतो, पण आर्यनने मास्क घातलेला असतो, टोपी घातलेली असते, डोळ्याला चष्मा गॉगल घातलेला असतो. आर्यनला चेहरा बघून मंजूला काही आर्यन ओळखता येत नाही, कारण त्याने सगळाच चेहरा पॅक केलेला असतो. आणि तेव्हा मंजू म्हणते कोण आहेस तू? त्यावेळेस आर्यन दात काढत मंजूला म्हणतो आलीस ना माझ्या तावडीत, आता तुझी माझ्यापासून कोणी सुटका करू शकत नाहीये. काय करणार, तुझ्यावरती जीव ओवाळून टाकणार तुझा सत्या ग, तो पण निघून गेला बिचारा, खूप कमी आयुष्य जगला, पण काय करणार, त्यानं जाणं महत्त्वाचं होतं. कारण मंजू तू माझी आहेस, तुला माझ्यापासून कोणीही वेगळं करू शकत नाहीये. आपल्या दोघांमध्ये सत्या कारण बनत होता आणि म्हणून मी तो काटा बाजूला केला. आता हे ऐकल्यानंतर मंजूच्या तळपायाची आग मस्तकात जाते. मंजूचं रक्त खवळलेलं असतं. मंजू खूप आरडाओरडा करू लागते कोण आहेस तू, हिंमत असेल ना तर तुझी ती तोंडाचा मास्क काढून तोंड दाखव ना, मग मी बघते तुला कोण आहे ते. अरे एका बाईला असं बांधून ठेवून तू काय मर्दानगी दाखवतोयस, असशील ना मर्द तर समोर ये आणि समोर मला मोकळं कर, मग मी तुला दाखवते काय ते, माझे हात तर सोडून दाखव, तुला नाही आडवा केला तर नाव नाही सांगणार मी इन्स्पेक्टर मंजू, असं आता मंजू म्हणत असते. मंजू खूप चिडलेली असते. हे सगळं बघून आर्यनला अजूनच हसायला येतं. आर्यन म्हणतो हाच तर तुमचा धाडसीपणा आवडतो ना मला, ज्या दिवशी पहिल्यांदा बघितलं तेव्हाच तुम्ही माझ्या नजरेत बसलाय आणि तेव्हाच मी ठरवले लग्न करेल तर फक्त तुमच्याशीच करेल मॅडम.
असं म्हणल्यानंतर मंजू म्हणते लग्न आणि तुझ्याशी, अरे मी एक वेळ मरण पत्करेल रे, पण तुझ्यासोबत मी लग्न करणार नाहीये. आता आर्यन चिडलेला असतो. आर्यन तिथंच असलेली खुर्ची जोरात आदळतो आणि म्हणतो आत्तापर्यंत मी शांततेत सांगत होतो, ऐकून घ्यायचं नाहीये ना तुला, ठीक आहे अशीच आता उपाशी तापाशी मर, मग बघ कशी लग्नाला तयार होतेस. आणि आता आर्यनला असं वाटतं की त्याने मंजूला धमकी दिली आहे, मंजू घाबरेल आणि त्याच्यासोबत लग्नाला तयार होईल, पण असं काहीच होत नाहीये. आता आर्यन त्याच्या माणसांना सांगून ठेवतो की लक्ष बारीक द्यायचं, इकडचं तिकडं काही झालेलं चालणार नाही आहे मला. ही माणूस, ही जी व्यक्ती आहे, ही व्यक्ती जर का काय झालं ह्या व्यक्तीला तर मी तुमचा सगळ्यांचा जीव घेईल. आता लगेचच आर्यनची माणसं पण कामाला लागतात चोख पहारा द्यायला. आर्यन घरी निघून गेलेला असतो, कारण त्याला मंजूच्या समोर जास्त वेळ थांबता येत नसतं, म्हणून आर्यन निघून जातो. पण तोपर्यंत तिथं सत्या पोचलेला असतो. सत्या त्याच्या माणसांना घेऊन येतो आणि सत्या आर्यनच्या सर्व माणसांना कुत्र्यासारखं मारतो. कुत्र्यासारखी धुलाई करून सत्या जेव्हा समोर येतो त्यावेळेस मात्र मंजूच्या डोळ्यात पाणी येतं. मंजू म्हणते सत्या तू आलास, मला असं वाटत होतं की माझी सुटका होणार आहे की नाही, तुला कसं काय कळालं मी इथं येते. सत्या म्हणतो मॅडम ते मी नंतर सांगतो, चला पटकन आधी. आता सत्या मंजूला सोडवतो आणि ते सगळे मिळून आता गाडीत गेलेले असतात. मंजूला त्याने एका वेगळ्या ठिकाणी घेऊन गेलेला असतो. सत्या आणि मंजू एकमेकांना मिठी मारतात, रडू लागतात. त्यावेळेस मंजू म्हणते खरंच सत्या, मी ना आशा सोडून दिली होती की मला तू वाचवायला येशील, मला वाटलं तो माणूस आता माझ्यासोबत काय करेल आणि काय नाही, मला खूप भीती वाटत होती सत्या, असं म्हणून मंजू सत्याला सांगू लागते. त्यावेळेस सत्या म्हणतो की मला वाटलंच होतं तो माणूस तुम्हाला असं काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणूनच सकाळीच मी तुमच्या मोबाईलवरती ट्रॅकर ऑन करून ठेवला होता, तुम्ही कुठं आहात काय आहात त्याचं सगळं लोकेशन मला कळत होतं आणि त्याचमुळे तर मला आज तुमच्यापर्यंत पोहोचता आलं. तेव्हा मंजू म्हणते खरंच मला वाटलंही नव्हतं रे की असं काही होईल, तू मला वाचवलं सत्या, मी नाही सांगू शकत तुला मला किती भीती वाटत होती, तो मला काय काय बोलत होता. त्यावेळेस सत्या म्हणतो बाद झालं, आता त्याने वाघाच्या जबड्यात हात घातले आणि त्याला आता मी रक्तबंबाळ केल्याशिवाय सोडणार नाहीये मॅडम. त्याने तुमच्यावरती हात टाकायचा प्रयत्न केला आहे ना, आता बघा तो कुठंही लपेल, पाताळात असू द्यात नाही तर कुठंही असू द्यात, मी त्याला शोधून काढणार आणि त्याला मी कुत्र्यासारखा फरफटत तुमच्या पायापर्यंत आणणार. आता आर्यनची काही खैर नाही आहे. सत्या खूप चिडलेला आहे, कारण आर्यनने चक्क मंजूवरतीच हात टाकलेला आहे, त्यामुळे आता आर्यनची वाट लागताना आपल्याला बघायला मिळणार आहे. सत्या आता आर्यनची कुत्र्यासारखी धुलाई करणार आहे. त्याचबरोबर सत्या आणि मंजू दोघं मिळून आर्यनला त्याच्या चुकीची शिक्षा कशी देणार, एकतर सत्याचा जीव घेण्याचा प्रयत्न केला, दुसरी गोष्ट आता मंजूला किडनॅप केलं होतं, ह्या सगळ्या गोष्टींची शिक्षा आर्यनला कशी मिळणार. त्याचबरोबर जेव्हा आर्यनला समजेल की मंजूला कोणीतरी येऊन घेऊन गेले त्यावेळेस आर्यनला समजणार आहे का की सत्या जिवंत आहे, कारण मंजूला कोणी सोडवू शकतं तर ते म्हणजे फक्त आणि फक्त सत्या. आता जेव्हा आर्यनला समजेल की सत्या जिवंत आहे त्यावेळेस मात्र आर्यनची काही खैर नाही, त्याला आता काय करावं आणि काय नाही हे कळणार नाही आहे. मालिकेत पुढं काय होतं हे अतिशय रोमांचक ठरणार आहे. त्यासाठी आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बघायला विसरू नका इन्स्पेक्टर मंजू. शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू.